नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्चर. तर आज आपण उद्यासाठीच म्हणजेच 14 नोव्हेंबरला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो आणि काय डाऊनसाईड लेवल एक्सपेक्ट करू शकतो याबद्दल आज डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी, जसं मी ते मेन्शन केलं आहे. आणि इथं सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्चर. मी आतापर्यंत 30 व्हिडिओज अपलोड केले आहेत. आणि तुम्ही आतापर्यंत जर माझं टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन नाही केलं असेल तर नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. नक्कीच माझं टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन करा. तिकडे मी सर्व माझ्या डेलीच्या निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट पोस्ट करत असतो. आणि माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकन क्लिक केल्यावर काय होईल, मी जी पण व्हिडिओ पोस्ट करेन ती तुम्हाला सर्वात पहिली बघायला येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आज 13 नोव्हेंबर आणि आज आपल्याला एक निफ्टीमध्ये एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा 1000-1200 पॉईंटचा एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला. ते येणाऱ्या उद्यासाठीच म्हणजेच थर्सडेसाठी 14 नोव्हेंबरसाठी आपण निफ्टीसाठी काय लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो आणि निफ्टी उद्यासाठी काय लेवल्स देऊ शकते, डाऊन साईड लेवल्स काय असतील आणि अपसाईड लेवल्स काय असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर आता आपण बघूया निफ्टीचा चार्ट. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा मी 2 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. तुम्ही ते पाहू शकता, 2 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. निफ्टीमध्ये आज एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला. इथे तुम्ही पाहू शकता एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला. आणि निफ्टी लास्ट टाइम मी तुम्हाला बोललो होतो की एक वेज ब्रेक करून एक अपसाईड ट्रेड करत होती. जसं मी तुम्ही बघू शकता, इथे एक अपसाईड मुवमेंट दिली, नंतर इथे एक अपसाईड मुवमेंट दिली आणि परत निफ्टीमध्ये एक आज मॉर्निंग पासून 9:15 पासून 3:30 पर्यंत एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला आणि निफ्टी परत या वेजमध्ये एंट्री करून एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवलवर ट्रेड करते. तुम्ही ते बघू शकता, एक ऑक्टोबर पासून ते टिल डेट निफ्टीमध्ये निफ्टी एका वेजमध्ये ट्रेड करते. आणि आता करंटली निफ्टी एका एकदम लोएस्ट लेवलवर आहे वेजच्या. जर हा वेजमधून सुद्धा निफ्टी ब्रेकडाऊन होते तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड फॉल बघण्यात येईल निफ्टीमध्ये. तर निफ्टीच्या अपसाईड लेवल्स काय असतील, निफ्टी कोणत्या लेवलच्या वरती अपसाईड होईल आणि निफ्टीच्या डाऊनसाईड लेवल्स काय असतील. आणि करंटली सुद्धा निफ्टी निगेटिव्ह ट्रेड करते, कारण आज ऑलमोस्ट एक 300-350 पॉईंटच्या निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघण्यात आला. आम्ही सुद्धा आमच्या टेलिग्राम प्रीमियम ग्रुपवर निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा पुट पोस्ट केला, ते दोन्ही अचीव्ह झाले. तुम्ही माझ्या टेलिग्राम प्रीमियम चॅनलसह जॉईन होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. राईट. तर आता आपण निफ्टीच्या लेवल्स बघू. निफ्टी बाईंगमध्ये 23,818 ही जी लेवल आहे, या लेवलच्या वरतीच निफ्टी आपल्याला अपसाईड दिसते की जोपर्यंत 23,818 निफ्टी क्रॉस करत नाहीये तोपर्यंत निफ्टी बुलिश होणार नाही, निफ्टी बेरिशच राहील. तुम्ही पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचरमध्ये शॉर्ट करू शकता. बाईंग 23,818च्या वरतीच राहील. तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस बाईंगमध्ये 23,740 राहील आणि बाईंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,015 आणि बाईंगमध्ये तुमचं दुसरं लास्ट टार्गेट राहील 24,343. हे तुमचं दुसरं टार्गेट राहील. आणि निफ्टी सेलिंगमध्ये 23,533 ही जी लेवल आहे, ह्याच्या खाली निफ्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत निफ्टी सेलिंगमध्येच राहील. मी ते लिहितो, सेलिंगमध्येच राहील निफ्टी. या जोपर्यंत 23,533 ही लेवल जोपर्यंत ब्रेक करत नाहीये तोपर्यंत तुम्ही कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकत नाही किंवा तुम्ही फ्युचर बाईंग करू शकत नाही. तर जोपर्यंत निफ्टी 23,533च्या खालीच आहे तोपर्यंत सेलिंगमध्येच आहे. सेलिंगमध्ये तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 23,600चा राहील. हा तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील. आणि सेलिंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,376 आणि दुसरं टार्गेट राहील 23,145. हे तुमचं दुसरं टार्गेट राहील. राईट. आता आपण चार्टवर बघूया. तुम्ही ते बघू शकता, जो आपला करंट जो सपोर्ट आहे, जिकडे मार्केट क्लोज झालंय 23,602ला मार्केट क्लोज झालंय आणि आपला करंट सपोर्ट 23,533लाच आहे. आणि निफ्टीचा हा जो ड्रास्टिक फॉल आला त्याने स्टॉप पण आपल्याच सपोर्ट लेवलच केलाय. 23,533 त्यांनी स्टॉप केलाय. तर येणाऱ्या उद्याच्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला जी निफ्टीची एक्सपायरी आहे एक्झॅक्ट थर्सडे, ते निफ्टीच्या एक्सपायरीला उद्या आपल्याला एक निफ्टी व्हॉलेटाईल सेशन बघायला मिळेल. पण जर ही लेवल ब्रेक होते तर निफ्टीमध्ये आपल्याला फॉलोच बघण्यात येईल आणि मग तुम्ही पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,376 पहिलं टार्गेट राहील. आणि ही सुद्धा लेवल ब्रेक होते तर तुमचं दुसरा टार्गेट राहील 23,145. आणि येणाऱ्या उद्या दिवशी गॅप अप ओपनिंग होते किंवा एक फ्लॅट ट्रेड करून जर निफ्टी ह्या लेवलवर जाते 23,818 तर 23,818 येईपर्यंत वेट करा. हा तुमचा एक नो ट्रेडिंग झोन राहील. इकडे तुम्ही ट्रेडिंग करणं अवॉइड करा. ही पूर्ण लेवल तुमची नो ट्रेडिंग झोनमध्ये राहील. आणि 23,818 जर ब्रेक केलं तर तुम्ही कॉलमध्ये बाईंग करू शकता किंवा फ्युचरमध्ये बाईंग करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,015 आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 24,343. हे तुमचं दुसरं आणि फायनल अपसाईड टार्गेट राहील. तर हे जर तुम्हाला लेवल्स जर हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. त्या सर्व लेवल्स तुम्हाला इथे दिसत असतील. फिबोनाचीच्या हेल्पनेच काढतो, तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या दिवशी म्हणजे निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये 14 नोव्हेंबरला खूप हेल्पफुल ठरतील आणि तुम्हाला गाईड करतील की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण बघूया उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स राहतील, बँक निफ्टीचे अपसाईड टार्गेट्स काय असतील आणि बँक निफ्टीचे काय डाऊनसाईड टार्गेट्स असतील. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. 2 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट. या सर्व लेवल्स जे आहेत फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आणि खूप दिवसापासून मी बोलतोय की बँक निफ्टी एका
रेंजमध्ये ट्रेड करते आणि तुम्ही पाहू शकता मी आधी पण व्हिडिओमध्ये बोललोय की बँक निफ्टीने हा एक खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतला, नंतर ही सुद्धा लेवल ब्रेक नाही झाली, इथे सुद्धा एक रेजिस्टन्स घेतला, ही लेवल ब्रेकच होत नाहीये आणि आज मार्केट इकडे ओपन झालं आणि इकडून आपल्याला एक स्ट्रॉंग 1200 पॉईंटचा बँक निफ्टीमध्ये एक डाऊनफॉल बघण्यात आला, राईट. आणि फायनली हा जो आपला सपोर्ट होता हा ब्रेक झाला आणि आपण बँक निफ्टी कम्प्लिटली बेरिश झाली. एंडिंगचे एक ते 1.5 तास कम्प्लिटली बेरिश होता, कम्प्लिटली रेडमध्ये होता आणि बँक निफ्टीमध्ये एंडिंगला एक पुटमध्ये स्ट्रॉंग प्रॉफिट गेनिंग बघायला आलं. तर येणाऱ्या उद्या दिवसासाठी बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड टार्गेट्स राहतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स राहतील याबद्दल आपण डिस्कस करूया. तर बँक निफ्टी 50,703 च्या वरती बेरिश राहील, बुलिश राहील. तुम्ही बाईंग मध्ये जाऊ शकता किंवा कॉल बाय करू शकता. बाईंग मध्ये तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 50,500 स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील. तुमचं बाईंग मध्ये पहिलं टार्गेट राहील 51,232 आणि 51,575 तुमचं फायनल दुसरं अपसाईड टार्गेट राहील, राईट. सेलिंग मध्ये बँक निफ्टी 50,387 च्या खाली सेलिंग मध्ये राहील बँक निफ्टी, राईट. सेलिंग मध्ये तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 50,585 राहील. सेलिंग मध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 49,889 डाऊन साईड टार्गेट राहील पहिलं आणि दुसरं टार्गेट राहील फायनल डाऊन साईड 49,276 दुसरं डाऊन साईड फायनल टार्गेट राहील. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर निफ्टीने हा बॉक्समध्ये पुन्हा जर एंट्री केली नाही आणि कंटिन्यू डाऊन साईड एक मुवमेंट बघण्यात आली उद्या दिवशी 14 नोव्हेंबरला, तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. या लेवलच्या खाली 50,387 च्या जर येणाऱ्या उद्या दिवशी मार्केट खालीच राहिलं, ही जर लेवल क्रॉस करत नाहीये 50,387, तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता. 50,387 च्या खाली बँक निफ्टी बेरिशच आहे. तुमचं पहिलं टार्गेट राहील 49,889 जे मी ते मेन्शन केलंय आणि डाऊन साईडमध्ये दुसरं तुमचं फायनल टार्गेट राहील 49,276. आणि जर बँक निफ्टी पुन्हा या बॉक्समध्ये एंटर करते आणि 50,703 ही जर लेवल ब्रेक करते 10:30 11 AM पर्यंत जर येणार उद्याच्या दिवशी, तर तुम्ही नक्कीच बाईंग मध्ये जाऊ शकता, कॉल बाय करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 51,232 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 51,575 हे तुमचं दुसरं अपसाईड टार्गेट राहील. या माझ्या सर्व ज्या बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत या सर्व फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढलेल्या आहेत. तर नक्कीच या लेवलचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या उद्या दिवशी खूप हेल्प करतील, खूप गाईड करतील की कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी, पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी, स्टॉप लॉस काय ठेवावा, टार्गेट्स काय कॅरी करावे. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा आणि जर माझ्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली स्टॉक मार्केट रिलेटेड आणि टेक्निकल लेवल्स स्टॉक मार्केटच्या डिस्कस करत असतो आणि सर्व जो काही माझे व्हिडिओज आहेत त्या मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझा आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं असेल त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर नक्की माझा टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन करा. तिकडे मी ज्याही माझ्या निफ्टी बँक निफ्टीचे अपडेट्स आहेत त्या पोस्ट करत असतो, म्हणजे प्रॉफिट स्क्रीनशॉट पोस्ट करत असतो. तर नक्की माझं फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि जर तुम्हाला माझ्या पेड प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं असेल तर त्याचे सुद्धा डिटेल्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेले आहेत आणि माझ्या प्रीमियम पेड कोर्सेसचे सुद्धा डिटेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर नक्कीच त्या सर्व लिंक्स एकदा गोथ्रू करा आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, काही चेंजेस हवे असतील तर कमेंट करा आणि जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय शिवराय.